आणि येणाऱ्या काळामध्ये त्या मंडळींनी सांगितले की आपल्याला बऱ्याच काही गोष्टीला सामोरं जायचंय. आता ज्यांच्या डोळ्यातून या ठिकाणी अश्रू आले आणि त्यांनी पोट तिथे बोलले म्हणजे आपली ही जुनी जोडी गेली, राम लक्ष्मणाची जोडी आपली. एक जगन्नाथ पाटील साहेब, दुसरी परशुराम मेहता साहेब. खऱ्या अर्थानं ह्या लोकांच्या उपकाराचे उतरण तुमच्या जन्म होणार नाही सगळ्यांच्या. आणि ती जर व्हायची असेल तर येणाऱ्या काळात ही लढाई तुमच्या हातात घ्यावी लागेल. त्या लेटर हेडवरची मंडळी आहेत ना, मगाशी नावं बसले, त्यांना शपथ आहे तुमच्या आई बाप्पाची या भूमीची, हे काम तुम्हाला तुमच्या हातात घ्यावं लागेल. आणि तुम्ही आता तुम्ही पत्र पाठवायचं नाही, तुम्ही आमच्या बरोबर इथं बसायचं. म्हणजे साहेबांच्या जोडीला तुम्ही लोकांनी बसायचं. त्यांना घेऊन रस्त्यावर कसं काम करायचं ते देवराज देशमुख बघून घे. सुद्धा विनंती ही लढाई इथपर्यंत ठीक आहे. तुमची इच्छा आहे का तुमच्या पोराबाळाच्या नातवंडाच्या वाट्याला यावी, हे जे संपवायचे आपल्याला ते आता संपवायचे, परत संपवायचं नाही. परत माता भंडारी होणे नाही, परत जगन्नाथ पाटील होणे नाही, परत परशुराम मेहता होणे नाही, आणि परत देवराज देशमुख होणे नाही. येणाऱ्या काळामध्ये माणसं लढाया सोडतील आणि असं शासनाला सगळं आंदोलन देऊन टाकतील, पण लढाईला कोणी उतरणार नाही का? तर त्याचा मोहरक्या प्रामाणिक पाहिजे, नेतृत्व करणारी माणसं तळमळीची पाहिजे, आणि त्यांना सगळ्यात महत्वाची त्यांना साथ पाहिजे. आणि जर तुम्ही लोक साथ देणार नसाल तर विरपुडे साहेब आयुष्य घालवले तुम्ही दोघा जणांनी. उर्वरित तारीखला घ्या, तर देवधर्म करा, निवांत राहा. ही अशी बाकी घरात बसल्या तर तशी काय पडले, ज्यांचं नाही व्हायचं नाही नाही, ज्यांचं व्हायचं होईल त्यांचं ते बघून देतील. हे काय येत तुम्ही कोणाचा हे का नाही, तुम्ही तुकाराम महाराजांच्या काळात जन्माला पाहिजे होता, तर हे काय ठिकाण येत आहे का? तर माझी विनंती आहे, आजच्या गावभेट दरम्यान मी सांगतोय, जी आपली 13 गावांनी किती गाव आहेत आपल्या 8 गावांनी 7 आदिवासी गाव आहेत. येणाऱ्या मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वेळ देतो माझी. त्या आठवड्यामध्ये ह्या प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडीत तुम्ही जाणार. त्या गावात आता ह्या माझ्यामध्ये लेटर हेडवर उपप्रमुख कार्यकर्ते आहेतच माझ्यामध्ये, दलित आहेत ना कार्यकर्ते. तर तुमची सगळ्यांची जबाबदारी तुमच्या गावामध्ये मी स्वतः जाऊन तिथं कमिटी तयार करणार, कारण माझा तुमच्यावर आता कोणावर विश्वास राहिला नाही. का? त्याचं कारण आहे की मला प्रत्येक गावातला माणूस जागा करायचा आहे, ज्याला खरोखर तुम्ही स्वतःचं मूल लक्षात घ्या. तुम्हाला 2 मुलं आहेत, रस्त्याने चाललाय, एक मूल रडतंय, एक मूल खेळत चाललंय. तुम्ही माझ्या कोणाला घेणार किंवा कमर कोणाला घेणार सांगा मला, रडतंय त्याला. मग ज्याला गरजच नाही त्याला तुम्ही घेऊन जवळ, तर मला कळलं पाहिजे रडतंय कोणती. म्हणून ज्याला गरज आहे त्या माणसासाठी जनजागृती स्टाडी तुम्ही काम करतो. माझ्यासारखा धर्मग्रस्ताचा कार्य करा, धर्मग्रस्ताच्याच पोटचा आहे. मला माधव भंडारी साहेबांच्या हाताखाली नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली, उगाच मिळाली नाही. आमच्या सुद्धा दुःखांचा कुठेतरी आमच्या मुद्द्यांचा कुठेतरी बाजार मांडला होता, आणि आम्ही सुद्धा असे फिरत होतो इकडे तिकडे. पण कुठेतरी आम्हाला साहेबांसारखा देव माणूस भेटला, आम्हाला संधी मिळाली, त्या संधीला आम्ही सोडून गेले. त्यासाठी झिजलोय मी. मगाशी माझ्या गावाचं उदाहरण दिलं ते हेच आहे. तर माझं म्हणणं आहे की त्यावेळेला आम्हाला कोण मार्गदर्शक होतो, पण तुमच्यापाशी आज प्रभू श्रीरामाचा हनुमान आहे, देवराज देशमुख. तुमच्यासाठी वाटेल तिथे याची माझी तयारी साहेब. या ठिकाणी आजच्या या गावभेट दरम्यान आपल्याला सांगतो, आपण मंत्रालयातली लढाई करायची, अधिकाऱ्यांबरोबरची लढाई करायची, रस्त्यावरील लढाई पुढे देवराज देशमुख लढायची वेळ आला. तुमची रस्त्यावरील लढाई पुढे सगळ्यात पुढे पहिली गोळी पहिला उभा देवराज देशमुखच्या जातीवर येईल. तुमच्या कुणाला केसाला धक्का लागणार नाही. गेल्या 15 वर्षाची आमची कारकीर्द आहे की आमच्या कुठल्याही एकाही धर्मग्रस्ताच्या मुलावर किंवा एकाही धर्मग्रस्तावर साधी एनसीटी सुद्धा केस नाही. इतका कायदेशीर मार्गाने, योग्य मार्गाने आम्ही लढा लढतो. साहेब येणाऱ्या काळात आपण संघर्ष नको संवाद म्हटलंय आपल्या लेटरवर, पण मी आता एक टॅगलाईन तुझ्याची माझी मानसिकता झालेली आहे. त्या लोकांचं दुःख मला विकत नाही. 35 वर्ष धर्माला होऊन सुद्धा या लोकांना माणसासारखं माणूस म्हणून जगता येत नाही. महिला मंडळीच्या वाटेला लोकांच्या गरजेचं दोन्ही वाटी येत असतील तर आमचा जगून फायदा काय आणि काय करायचं? संघर्ष नको संवाद हा. ज्याला ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे. आम्ही आता ही टॅगलाईनवर उतरणार नाही साहेब, आम्ही आता रस्त्यावर उतरणार, आम्ही आता आंदोलन करणार. नाही कुठला अधिकारी आमचा लाडका नाही आणि कोण जावाही नाही शासनाचा.
3 वर्षानंतर जाईल कुठल्या तरी पोस्टवर, त्याचं इथं काय बिघडणार नाही. 3 वर्ष पगार बी फुकाट पण काम करणार नाही, पण आमचे प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही त्याला तिथं पगार बी घेऊन देणार नाही. आधी तुम्हाला 2-3 गोष्टी काय पाहिजे. धरणग्रस्त म्हणजे काय रे? धरणग्रस्ताच्या घरात जन्माला या तेव्हा तुम्हाला धरणग्रस्ताचं दुःख कळलं. किती लोक धरणग्रस्त शासकीय मध्ये कर्मचाऱ्यांमध्ये किती धरणग्रस्तांची मुलं आहेत. अहो धरणग्रस्तांच्या मुलांना अद्यापर्यंत नोकऱ्या नाही, त्यांना धरण दाखले नाही, तर अधिकारी कधी म्हणायचे स्वतःच लढाई कधी कायदेशीर मार्गाने लढायचे. अहो आमचं जे दुःख समजणार नाही अशाच माणसांनी आमच्यासाठी तुमच्या उभवलेले आहेत, त्यांना आमचं दुःख कधी समजणार. तर आमचा मुलगा त्या ठिकाणी गेला पाहिजे, आमच्या मुलाला त्या संदर्भाची नोकरी मिळाली पाहिजे साहेब. आणि ही मिळालेली संधीचं सोनं करायचं काम फक्त आपल्या नेतृत्वात आहे. आता माझ्या मते मंत्रालयामध्ये यांच्या त्या सर्व मुलांचा एक प्रस्ताव आहे. प्रलंबित माझं आपल्याशी बोलणं झालं, आपण गणेश नाईक साहेबांची सुद्धा चर्चा केली. शिंदे साहेबांनी आपल्या बाबतीत बोलणं झाल्यामुळे सविस्तर सांगा. माझं म्हणणं आहे की प्रायोरिटी ही मुलं पहिली प्रयत्न झाली पाहिजे. काय लागतं देऊन देऊन तुम्ही आम्हाला काय देणार आहे? गेलेली वेळ मला देणार आहे, आमची झालेली वाता आता मला परत मिळवून देणार आहे. गेला जो आमचा संघर्ष आहे मला परत मिळवून देणार आहे. काही म्हणून नाही देणार, मग येणार काय? जमीन फुकट आमचा उपकार करताय. आणि जरी संकलन जरी केलं, उद्या जमिनीचा न्याय जरी देण्याच्या पद्धतीनं जर तुम्ही कायद्याप्रमाणे गेला, पुनर्जून कायदा लागू केला, तरी 3 ते 4 एकरच्या पुढे तुम्हाला काय देणार? आमचे 30-40 एकर जमीन गेलेली आहे. टोपल्यानं सोनं ठेवणारी माणसं आज बेंटेकचे सोनं घालायची लोकांवर मिळाली. ही वस्तू किती आहे? नुसत्या या मोठ्या प्रकल्पाची नाही, महाराष्ट्राच्या अखंड धरणग्रस्तांची वाता त्यांना वाता कोण पडणार. आणि मगाशी माझे मित्र बोलले या ठिकाणी आम्ही पक्ष सांभाळत नाही, आमचा पक्ष इथं बसलाय. काय कुठला पक्ष आम्हाला आढावा मागायचा नाही जोपर्यंत आमच्या पोटाची गळगी भरली जात नाही, आमच्या शेवटच्या धरणग्रस्ताला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्या पक्षाच्या गुलामी राहणार नाही. राष्ट्रवाद पार्टी म्हणून आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आम्ही राष्ट्रभक्त आहोत, शेवटपर्यंत राहू, परंतु आम्ही पक्ष पातळीवर विखुरले जाणार नाही. कुठल्याही पक्षात मी तर या पुढे जाऊन म्हणतो साहेब, आम्ही आपण जनजागृती प्रतिष्ठान सातारा जिल्हा जिथं प्रचंड राजकारणाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 1 नंबरला का पक्ष विरोध चालत होते, तर सगळे राष्ट्रवादीवाले सुरुवात केली होती. आता प्रति सर्व आपण बीजेपी मध्ये झाले, ते आपण सगळ्यांना संकट झाले, वैष्णव राहिलोच नाही, पण मी आपणच केलं सगळ्यांना. तर त्या ठिकाणी सुद्धा लोक बहुसंख्येने एकत्र आहेत. का तर आमचा फक्त एकच तत्व आहे, धरणग्रस्त हा आमचा मानबिंदू आहे. त्याचा प्रश्न हा एकच आमच्यासाठी मुद्दा आहे. आम्ही पक्ष पातळी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या 96 कोळीचा, 98 कोळीचा, 105 कोळीचा काय घेणं देणं नाही. भांडी घासायला लागतात, मजुरी करायला लागते, कुठलाही 96 कोळी आणि कुठला ह्या जातीचा त्या जातीचा. अजय प्रतिष्ठानमध्ये जाती धर्माला फरक नाही, सर्वांनी लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त आहे, तर मराठा प्रकल्पामध्ये हा जाती धर्म आपल्याला टिकवायचा नाही, या संपुष्टात आणायचा असला तरी तो तुमच्या सर्वांचं काम आहे. मी तुमच्या सर्वांचा भाऊ बनतो, कुणाचा लहान मुलासारखा आहे. कुणाला काय वाटलं अडचणीत माझा नंबर आहे, मला कधीही रात्रीच्या 12ला कॉन्टॅक्ट करा, 1 लाखावर तुमच्यासाठी दावत मिळते. पण हे सगळं बाजूला ठेवायचं आणि सगळे जोडे बाहेर राजकीय काढायचे. मग जनजागृती प्रतिष्ठानच्या पवित्र मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश आहे. येणाऱ्या काळामध्ये मी गावोगाव येणार तुमच्यावर सगळीकडे. साहेब परिस्थिती आता अशी आहे की तसे जे आपण तर माझ्या लेवलला आपण गेले 5-7 वर्ष गेल्या 2-3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा एक मिटिंग आपण घेतली नाही, तरी सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यातील कुठले प्रश्न राहिले. हे जे तुमचे भूखंडाचे विषय आमच्यासाठी आमचा मूळ आहे. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. काय ते भूखंड काय ह्याचा ह्या भूखंड त्याच्या नावावर, त्याचा भूखंड त्याच्या नावावर, सोपं नाही दिले. त्याला काय फार काय करावं लागत नाही. फक्त हे अधिकारी मला म्हणावं येत नाही, तुम्हाला सिरियस येत नाही हा प्रकार. आणि तुम्हाला जो प्रश्न मांडायचा आहे तो मांडण्याची तुमच्याकडं ती टॅक्ट किंवा टेक्निक नाही. तुमचं म्हणणं सगळं पुढच्या किलो बरोबर आहे, परंतु तो शासकीय पातळीवर कसा मांडावा यासाठी लागणारं कौशल्य हे आमच्या रूपाने जनजागृती प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळेल. साहेब सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलांवर जी गुन्हे दाखल झाले ते तुम्ही असल्याशिवाय गुन्हे शासन मागे घेणार नाही. आंदोलनादरम्यान झालेले गुन्हे शक्यतो शासन मागे घेत नाही, परंतु या दरम्यान लोकांनी जाणून बुजून आंदोलन केलं नाही. उत्स्फूर्त लोक आले, शासकीय यंत्रणा ते आंदोलन हाताळण्यास अपयशी ठरली आणि कुठेतरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. परंतु मुलांच्या भविष्याचा जर विचार करायला गेला आणि शासनाने गेल्या 35 वर्षाची जी वागणूक धरणग्रस्तांना दिली ह्या पद्धतीचा जर विचार केला तर आंदोलनातले गुन्हे मागे घेण्यास शासनाला काय हरकत नाही. त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा
आणि नागरी सुविधांचा विषय साहेब आहे असा की नागरी सुविधांच्या विषयामध्ये तुम्हाला सांगतो कोकणाचा विषय माझ्या सोडा घेण्यासाठी आदली बदली विषय कोणी आपल्या लेवलला आपण करू काय फार काय अडचणीचा विषय नाही ज्यांना मिळाला नाही त्याची सुद्धा कागदपत्र माझे राजू आहे योगेश आहे ललित आहे चांगल्या पद्धतीने मला मुलाला सपोर्ट करते कागदपत्र आणून देते त्यावरती पाठपुरावा करते त्यांच्या जोडीला आमचं सतीशराव आहे सतीशराव आमच्या मध्ये साधं सोपं वेळीत नाही ही तलवार आहे एकदम कडक बी नाही अशी 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 ओळख पडून गेली की देहावर जाते असे असे साधं जाते त्यामुळे ही टीम मला आता सध्या चांगली लागली बऱ्यापैकी आम्ही साहेब कागदपत्र उपलब्ध करायला नाही बऱ्यापैकी काय झालंय त्या मंडळींनी कागदपत्र सगळ्यांची गोळा केलेली आहे लाकडाचा टॉपिक वेटचा सगळा दारू गोळा कशी आहे फक्त कुठलीही गोळी कधी झाडायची कुठली असलं कधी वापरायचं ते आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल आणि गावकऱ्यांचा विषय झाला नागरी सुविधांचा विषय साहेब ह्या बिरकुडे साहेबांनी सांगितलं नगरपालिका ही देशामध्ये नावाजलेली नगरपालिका आहे धरणाला जो पुरस्कार मिळतो साहेब ह्याच्या जीवावर या मोरबे प्रकल्पाच्या जीवावर जे कारखानदार आहेत ज्या कंपन्या जे चालतात जे पाणी वापरतात सीएसआरचा फंड आहे आपण त्यात एक विक्रमी पाऊल उचलूया सीएसआरचा जो फंड आहे तो ह्याच्यामधला नवी मुंबईमधला मोरबे प्रकल्पावर त्याच्यावर काहीतरी टक्केवारी करू त्याच्याच खंडातून ही गावं आपण सुधारण करू पुनर्वसनावर लाभ देत जाण्याची गरजही नाही एवढे पैसे यांच्याकडे काही गरज नाही एकदम माणसं बघायला आली पाहिजे ती गावं शासकीय योजनेमध्ये तिथल्या सगळ्या वाड्या वस्त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळतील अशी गावं या निसर्गरम्य परिसरात वगैरे आणि साहेब दुसरी त्याच्यानंतर गोष्ट आहे की काय झालंय इथली जी स्थानिक गाव आहेत माझ्यामध्ये खालचं असणारं नगाळ गाव आहे आणि इकडं दुसरं गाव आहे याच्या अंतर्गत आपण चौक ना तर काय झालंय तर सलग असणारे गावठाणा शासनाला बसवल्या ह्या जे 12-13 प्रकल्पातील जे वाड्या आणि गाव आहेत त्यांना मिक्स करून ही गावठाणा झाली तर जी आपली सलग गावठाणे आहेत त्याची आपण स्वतंत्र ग्रामपंचायत आरामशीर करू शकतो लोकसंख्या आहे फक्त काय करायला लागेल गावठाणाचा लेआउट दुरुस्त करावा लागेल दोनच गावठाणा तयार करायचे आपल्याला त्या दोन गावठाणामध्ये म्हणजे ऑलरेडी सलगच आहे दोन ग्रामपंचायत तयार करायची एक आपल्याला वर्षीची खालची करावी लागेल आणि एक नागेवीची करावी लागेल ज्याच्या अंतर्गत ही आमची माणसं म्हणजे आपली माणसं धरत असतात जी स्वतंत्र एक स्थानिक स्वराज्य संस्था दोन होतील आणि या ठिकाणी आपला कारभार स्वतः आपण हक्कानं करू आणि फार आवड नाही आपले जे कुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंत्री आहे लागणार सगळी माहिती मला दररोज असतात ज्या बाबतीत सांगायचं तर ग्रामपंचायत हा माझा स्पेशल विषय आहे कारण डॉक्टरचा कसा डोळा कान कसा तसा माझा प्रकल्प आपला ग्रामपंचायत हा स्पेशल विषय गावं येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये त्या गावात दोन स्वतंत्र ग्रामपंचायती आपल्या येणाऱ्या 1 वर्षाच्या काळात आपण दोन्ही स्थापन करू आपला कारभार आपण स्वतंत्र करू या ठिकाणी बाहेरची मंडळी भरपूर दिसली आहे त्याचा आपल्याला बंदोबस्त केला पाहिजे आपल्याच लोकांचा बाजार त्यांनी मांडलेला आहे हे कुठेतरी आपण थोडं सावध राहिलं पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि त्या बाहेरच्यांचा बी आपल्याला बंदोबस्त करायचा त्याला व्यासपीठ आपलं पाहिजे आणि त्यानंतर साहेब मला सांगायचं आवर्जून गोष्ट आता दाखला ज्यांना मिळाला नाही जरा नवीन तुझ्याकडे बऱ्यापैकी कागदपत्र आहेत बिरकुडे साहेब आहेत ते लोकांची यादी करा म्हणजे ऋतुसंकलनाचा मुद्दा तुम्हीच बोलला मला तर त्याच्या अनुषंगाने सगळ्यांना दाखले मिळवून देऊ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांच्या कोणत्या संदर्भात साहेब बोलतीलच आणि ग्रामपंचायतीचा मुद्दा मांडलाय वर्ग 1 प्रमाणे तुम्हाला भूखंड वाटप होणार आहे त्यामुळे वर्ग 2 चा विषय नाही आता मुद्दा एक राहिलाय की जमिनीचा महत्वाचा मुद्दा साहेब पुनर्वसन कायदा लागू करा नका करा मला माहित नाही आमची जमीन घेतली ना तुम्ही सिंचन प्रकल्पासाठी घेतली का तुम्ही इथल्या कंपन्यांसाठी पाणी आरक्षित केले आम्हाला माहित नाही जे काही केले एकतर कागदावर शासनाने द्यावं त्यांनी ह्या गोष्टीसाठी असं केलं नाही कशाच्या आधारे केले सांगावं आता माझ्यामध्ये गेले 2 ते 3 वर्ष झालं हायकोर्टानं पुनर्वसन खातं सगळं वेटीस धरलेलं आहे हे गुंडा कुणाला तुझ्या प्रकल्पाला वाटलेलं आहे काय म्हणते की तुम्ही कुठल्या कायद्याच्या आधारे लोकांचं संपर्क केले कोयने बाबतीत तुझ्या धरण बाबतीत आता ती परिस्थिती फार वाईट आहे सातारा पुणे सोलापूर या ठिकाणचे पूर्ण जुनं वाटप बंद आहे केलेली गावठाणं सुद्धा बेकायदा आहेत वाटप केलेल्या जमिनी बेकायदा आहेत कारण तुम्ही कुठला कायदा राबवलाय तुम्ही 1999 चा कायदा राबवला 1976 चा हा अधिकाऱ्यांना कुणी विचारणार नसल्यामुळे ज्याला वाटेल त्याला तो कायदा राबवलाय सोयीनुसार लोकांचं पुनर्वसन केलेलं आहे आता त्यामध्ये पुढे आपल्याला कसं कायदेशीररित्या जाता येईल या लोकांना अगदीच नाही धरणग्रस्त म्हणून तरी आपण त्यांना एकदा मान्यता दिल्यानंतर या लोकांना मिनिमम 2 एकर जमीन विकसित मिळेल त्यांचं संकलन आपण बोलायला संकलनाच्या दरम्यान संकलनाप्रमाणे लोकसंख्या ठरल्यानंतर
पहिले प्रमाणे 4 एकर जमिनीचा लाभ 100% यांना मिळेल. उर्वरित 1000 एकर जमीन शिल्लक आहे. सामान्य पद्धतीने वाटप जर शासनाने ठरवलं तर भले प्रत्येकाला 10 गुंठे किंवा 20 गुंठे प्रत्येकाच्या हक्काची आपली स्वतःची असा जरी शासनाला नाही निर्णय घेता आला तर वाघ मराठवाडी धर्मामध्ये महाराष्ट्रात काय जगामध्ये किंवा देशामध्ये सगळ्यात विक्रमी निर्णय जो तुम्ही स्वतः घेणार आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. चंद्रकांतदादा पाटीलांना आपल्या नेतृत्वाखाली तिथल्या प्रकल्पग्रस्तांना तिथल्या रेडिएनुसार 17.5 लाख रुपये आपण एकरी मिळवून दिलं. आमची या ठिकाणी विनंती आहे, आता ह्या जमिनीची किंमत तुम्ही पण 6-7 त्या काळात सांगितले. आज इथं 8-10 लाख रुपये इकडे आजूबाजूचे एक गुंठ्याला रेडी तर त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. निदान सार्वजनिक एक 5-25 लाखाचं एकरी पॅकेज जरी मिळाले प्रत्येक कुटुंबाला 75 ते 1 करोड रुपयाच्या दरम्यान प्रत्येकाच्या वाटेला पैसे येतील. त्यातून तरी आमची येणारी पिढी सुखी होईल असं 100% माझ्यासारख्या माणसाला खात्री आहे. तुम्ही जर त्यांचं आमचं नेतृत्व केलं, तुम्ही मार्ग दिला, खाली सगळ्या लढाई आम्ही लढू. आणि हे आता जे बोललोय, कारण यापूर्वी जे आपण बोललो ते आपण केलेलंच आहे. त्यातली एकही गोष्ट आजपर्यंत बाकी राहिली नाही. आतापर्यंत ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांनी लढाई केली असेल, संघर्ष केला असेल, ज्यांनी चळवळ चालवली नाही त्यांचे कुठलेही प्रश्न अजून प्रलंबित राहिले नाहीत. त्यांनी निकालच काढले. आमच्याकडे काही काम राहिलं नाही, कारण मोकळच करत राहिलो. आणि मुद्दा काय, ज्याचं पोट भरलं तिथून रस्ता तिकडचा धरतो तो काही मागे येत नाही. ही दुर्दैव म्हणजे असं आहे, ज्याचं उपाशी ते मागे फिरते. आपल्या अपेक्षा नसली आपल्याला वाटते ना आज तुझं झालं, मग माझ्यासारखं माझं गरीब असं असं माझं झालं. पण आज आपलं झाले तर आपल्याप्रमाणे एखादं दुःखात असेल तर त्याचं सुद्धा आपण एक वागणूक घेऊन चालेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. मी तुमच्या बरोबर आहे. साहेब आपलं नेतृत्व 100% साहेबांच्या मनात आणले. साहेब गेल्या 2 वर्षात आजारपणानं वैयक्तिक गोष्टी म्हणून साहेबांना अनेक अडचणी होतात. साहेबांनी आता माझ्या काळामध्ये देवेंद्रजीशी बोलणी करून मला बाबा आता वयोमानात किंवा माझी आता इच्छा नाही राजकीय गोष्टीमध्ये, तर तुम्ही साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या की मला बाबा येतात आता थोडं मोकळ का. त्या अनुषंगाने सांगून साहेबांनी पक्ष सुद्धा जबाबदाऱ्या कमी केलेल्या आहेत. परंतु कुठेतरी तुमच्या सगळ्यांच्या जो पोटतिडकी तळमळी मधल्या काळात असणारा पाठपुरावा याच्याकडे बघून साहेब फक्त आणि फक्त मोर्बे प्रकल्पग्रस्तासाठी आता पुन्हा लढायला तयार राहिलं तर तुमची ताकद कमी पडू नका. गाव निहाय कमिट्या तयार करू. साहेब येणाऱ्या 15-20 दिवसाच्या काळात मी आपल्याला बाकी आपली मीटिंग आयुक्त कार्यालयात आपण तात्काळ आयोजित करावी. की घरकुलाचा विषय सोपा विषय तो जर बीडीओ आणि तहसीलदार कलेक्टरांनी विषय जर आपण हाताळला आयुक्त कार्यालयात तर जी लोकांची घरकुल प्रलंबित ती लागलीच मार्गी लागतील. कारण त्यामध्ये भूखंडाचा आदेशाचा विषय किंवा दृष्टीचा विषय ते तात्काळ त्यांना करता येईल. लोकांची घरकुल होऊन जातील. आणि येणाऱ्या काळामध्ये 15 ते 20 दिवसात पुन्हा एकदा मी गाव निहाय वाडी निहाय दौरा करतो, लोकांची भेट घेतो.